नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 21 ऑगस्ट सायंकाळचे 7 वाजले आहेत. आपण सध्या या मध्य प्रदेशवरील सक्रिय असलेल्या लो प्रेशर आणि या लो प्रेशरमुळे राज्यात कुठे कुठे ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि भविष्यात कुठे होणार आहेत, या संदर्भातला व्हिडिओ पाहणार आहोत, अंदाज पाहणार आहोत. यापूर्वीचे अंदाज सुद्धा आपण व्यक्त केलेले आहेत की राज्यात ऑगस्टमध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो पाऊस चांगला पडायचा असेल तर बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडे लो प्रेशर सिस्टीम बनणं अपेक्षित आहे. परंतु यावर्षी ज्या सिस्टीम बनतात त्या या ठिकाणी बनतात आणि त्या या मार्गे जातात. त्यामुळे या सिस्टीमकडे बाष्प खेचल्या जात आहे आणि विस्कळीत या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो अरबी समुद्र दिसत आहे. विस्कळीत स्वरूपाचे बाष्प हे राज्याच्या घाटावर घाटाला लगत असणारा जो भाग आहे त्या भागात विशेषतः मित्रांनो यामध्ये नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगरचा अतिपश्चिमेकडील भाग असेल, या भागात हे विस्कळीत स्वरूपाचे ढग पोहोचत आहेत आणि त्यामुळे तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते क्वचित ठिकाणी मध्यम पावसाच्या नोंदी होत आहेत आणि तो या सिस्टीमचा परिणाम आहे आणि आपण सातत्याने या सिस्टीम बद्दल माहिती सांगितलेली आहे. तर कशा पद्धतीने राज्यात सध्या पावसाच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत, कुठे कुठे आणि किती आहेत हे आपण पाहू आणि उद्या 22 तारखेला कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज असतील त्याची पण माहिती आपण घेऊ. तर मित्रांनो, आपण या मॉडेलनुसार जर पाहिलं तर आपल्याला राज्यात कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज असतील याची माहिती आपण या ठिकाणी पाहू. सध्या ही जी सिस्टीम आहे ती या ठिकाणी सक्रिय आहे. या ठिकाणी मित्रांनो विजासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस चालू आहे. या ठिकाणी बंगालच्या उपसागरात मित्रांनो अति दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण पावसाची ऍक्टिव्हिटी चालू आहेत. मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर काही चालू आहेत आणि गंगे मैदानामध्ये या ठिकाणी चालू आहे. या सिस्टीमचा परिणाम म्हणून मित्रांनो राज्यावर या पद्धतीने ढगाचं आच्छादन, ढग खेचले जातात या सिस्टीमकडे आणि त्यामुळे एक विस्कळीत स्वरूपाचे ढग सध्या राज्यावरून फिरत आहे. निश्चित या ढगामध्ये बाष्प आहे, वातावरणात आर्द्रता आहे, उष्णता वाढलेली आहे. ही उष्णता मित्रांनो नैसर्गिक नसून ही जो प्रशांत महासागरातला अल निनो आहे त्यामुळे 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर पर्यंत राज्यात ही उष्णता असणार आहे, जी की या कालखंडात कधी नसते. आणि मित्रांनो ऑक्टोबर हिट तिथे आणखी पुढे येणे बाकी आहे. सप्टेंबरमध्येच आपल्याला ऑक्टोबर हिटची जाणीव होत आहे किंवा ऑगस्टमध्येच होत आहे. विस्कळीत स्वरूपाचे ढग राज्यावरून फिरत असल्या कारणाने राज्याच्या वेगवेगळ्या भागात हलक्या पावसाच्या नोंदी होत आहेत, क्वचित ठिकाणी मध्यम आहेत. त्यामुळे निश्चित या पावसामुळे आपल्या शेतकरी वर्गांना ज्या पिकांना पाण्याची आवश्यकता होती त्यांची गरज या ठिकाणी भागणार आहे. परंतु या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो जसं जसं आपण दक्षिणेकडे जाऊ, छत्रपती संभाजीनगर दक्षिण असेल, जालना दक्षिण असेल, लातूर, धाराशिव, पंढरपूर, मित्रांनो त्यानंतर आपण इंदापूर, बार्शी, इतर ठिकाणी आपण आणखी जर पाहिल्या तर या ऍक्टिव्हिटीज पोहोचलेल्या नाहीत. आणि त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भातील आपण नांदेड, परभणी, हिंगोली या 3 जिल्ह्यांना मित्रांनो या सिस्टीमचा बेनिफिट भेटणार आहे. कारण या पद्धतीने ज्यावेळेस ही चक्राकार परिस्थिती फिरते तर निश्चित त्या सिस्टीमकडे बाष्प खेचल्यामुळे काही अंशी पूर्व मराठवाड्याला त्याचा फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो नंदुरबार सोडून द्या. नंदुरबारच्या भागात क्वचित ठिकाणी ऍक्टिव्हिटीज आहेत, काही ठिकाणी जोरदार आहेत नंदुरबारमध्ये, कारण नंदुरबार तसाही पावसाची तूट असणारा जिल्हा आहे. त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्ह्यात सुद्धा काही पावसाची ऍक्टिव्हिटी असते. परंतु अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, मेहकर, लोणार हा जो पट्टा आहे, त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या सर्व ऍक्टिव्हिटीज मित्रांनो 23 तारखेपर्यंत होणार आहेत. 23-24 पर्यंत या कालखंडात या ऍक्टिव्हिटी या सिस्टीममुळे होणार आहेत, हे आपल्याला कुठेही नाकारता येणार नाही. आणि विस्कळीत विस्कळीत स्वरूपाचे ढगाचं आच्छादन राज्यावरून फिरत आहे. निश्चित याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होत आहे. कशा पद्धतीने ही सिस्टीम
मित्रांनो, राज्यावर सक्रिय आहे आणि उद्या कशी सक्रिय राहील त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. मित्रांनो, हा मध्य प्रदेशचा भाग आहे. या भागात ही सिस्टीम आहे. हा नागपूर विभाग आहे. ही उद्याचं इमेज आहे मित्रांनो. उद्या कुठे पाऊस पडू शकतो. आपण जर पाहिलं तर नागपूर विभागामध्ये मित्रांनो चांगल्या पावसाच्या नोंदी उद्या पाहायला भेटतील. अगदी अल्निनो आहे, म्हणजे पाऊसच पडत नसतो, कंप्लीट दुष्काळ असतो, असं काही नसतं. कारण मोठ्या प्रमाणावर अ, ढगाचं आच्छादन असते. अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे. या ठिकाणी बाष्प पुरवठा तयार होतो आणि कंप्लीटली पाऊस पडणारच नाही, असं कोणी सांगत नसतं किंवा तसं होतही नसतं, घडतही नसतं. या सिस्टीमकडे बाष्प खेचल्या जाणार आहे. परंतु सातत्याने ज्या भागात मित्रांनो यावर्षी दक्षिण पट्ट्यामध्ये पाऊस कमी आहे, त्या ठिकाणी पाऊस कमीच आहे. अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ हे संपूर्णपणे मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील विभागात चांगल्या पावसाच्या नोंदी, मध्यम ते जोरदार पावसाच्या नोंदी त्या ठिकाणी होतील. दमदार पाऊस कुठेही नाही सध्या. हा पाऊसही मित्रांनो विस्कळीत स्वरूपाचा आहे. नागपूर विभागामध्ये मित्रांनो पावसाच्या नोंदी दिसतील. आपल्याला हा येलो कलर दिसत आहे, हा अधिक पावसाचे संकेत देत आहे. या ठिकाणी मित्रांनो येलो कलर दिसत आहे, म्हणजे हा यवतमाळ वगैरे चा भाग आहे. अगदी अकोल्याला लागून असणारा. नाशिकच्या भागात मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कमी असतील उद्या, परंतु पूर्व विदर्भात जास्त असतील, पश्चिम विदर्भात जास्त असतील. या भागात सुद्धा सिस्टीम कार्यरत असल्यामुळे ऍक्टिव्हिटीज असतील. जरी बाष्पपुरवठा या ठिकाणून खेचला जात असला, परंतु वाऱ्याचा वेग असल्या कारणाने मित्रांनो जेव्हा जेव्हा या ठिकाणी ढगांची टक्कर होते, मी सातत्याने सांगितले, जेव्हा जेव्हा या ठिकाणी बाष्प पुरवठा हा येतो, मोठ्या प्रमाणात ढग असतात, घाटावर त्याची जबरदस्त टक्कर होते आणि ते वर उचलले जातात आणि ते जसं जसं आपण राज्याच्या इंटरनल भागात जाऊ, आतमध्ये प्रवेश करू, तसं तसं ते खाली उतरून या भागात ते पाऊस देऊन जातात. अगदी त्याच पद्धतीने हे होणार आहे. कारण या ठिकाणी ही सिस्टीम कार्यरत आहे. मित्रांनो, ती सिस्टीम जर खाली असती तर आणखी आपल्या राज्याच्या अंतर्गत भागात चांगला पाऊस झाला असता. परंतु हा जो भाग दिसत आहे आपल्याला, सोलापूर असेल, इंदापूर असेल, पंढरपूर असेल, हा आमचा मराठवाडा, दख्खन मराठवाडा, ही गोदावरी नदी दिसत आहे मित्रांनो. ह्या गोदावरी नदीच्या दक्षिणेकडला जो भाग आहे, या ठिकाणी अद्यापही पावसाची तूट आहे. अद्यापही आज रोजी पण कुठेही पावसाच्या नोंदी नाहीत. यामध्ये मित्रांनो जालना आहे, छत्रपती संभाजीनगर दक्षिण आहे, अहिल्यानगर आहे, बीड आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, परभणी, नांदेड, हिंगोलीकडे थोड्याफार असतील. तिकडे पिकांची परिस्थिती सध्या थोडीशी बरी आहे. कारण त्या भागात सुरुवातीचे पाऊस झालेले आहेत. परंतु आमच्या या भागातली परिस्थिती खूप खूप वाईट आहे. अजूनही आमच्या भागाला दुष्काळ पुसल्या गेलेला नाही आणि पुसून जाण्याची शक्यता कमी आहे. आणि मित्रांनो, एक सांगायचं, अ, एकूण हवामान अंदाजाचा कल आपल्याकडे असला पाहिजे. आपण सातत्याने सांगितलेले 2025 मध्येच सांगितलेले, डिसेंबर 2025 मध्ये मित्रांनो, 2026 मध्ये आपल्याला कशा पावसाचा सामना करावा लागेल, तर आपल्याला राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा सामना करावा लागेल, देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा सामना करावा लागेल. आपण देशाचा जर एकूण विचार केला तर 13% तूट सध्या आहे आणि एकूण देशात जर 10% तूट असेल तर ती अर्थव्यवस्थेला गंभीर परिणाम करत असते. आणि मित्रांनो, राज्यात ही तूट आणखी वाढत आहे. त्यामध्ये पश्चिम विदर्भातील काही जिल्हे आहेत, मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत, पण पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात या सिस्टीममुळे काही अंशी दिलासा मिळणार आहे. सर्वत्र दिलासा नाही. कुठेही नद्यांना या सिस्टीममुळे पाणी येणार नाही, पूर येणार नाही, हे लक्षात घ्या. ही सिस्टीम विस्कळीत स्वरूपाची राज्यावर पाऊस देणार आहे. अ, अगदी पाऊसच होणार नाही असं म्हणणं थोडंसं धाडसच होईल. त्याच्यामुळे हे सिस्टीमचे अंदाज वेळीच आम्ही वर्तवलेले आहेत. परंतु नद्यांना पूर येणारा पाऊस या सिस्टीमकडे पूर्व विदर्भ जर सोडला, सध्या घाटाचा भाग जर सोडला तर कुठेही नाही. पिकांना जीवनदान देणारे पाऊस निश्चित आहेत आणि तसे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. मित्रांनो, एकूण हवामान अंदाजाचा कल पाहत असताना आपण यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल. आणि मित्रांनो, आज 3 महिने कंप्लीट झालेले. आज 21, उद्या 21, 22, म्हणजे जवळपास 3 महिने संपलेले आहेत. राज्याच्या अंतर्गत भागात कुठेही समाधानकारक पाऊस नाही. म्हणजे आपण दुष्काळाच्या जवळ जात आहोत. मित्रांनो, आपण सांगितले होते ऑगस्ट आणि सप्टेंबर हे सरासरीपेक्षा कमी पावसाचे असतील. अगदी त्याच पद्धतीने होणार आहे. जरी पावसाच्या नोंदी होतील, पिकं येतील, परंतु नद्यांना पाणी येणारा पाऊस मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता फार कमी झालेली आहे. क्वचित ठिकाणी त्या होतील. त्यामध्ये मित्रांनो आपण पूर्व विदर्भ आहे, नाशिकचा भाग आहे. आजही नाशिकचा मित्रांनो नांदगाव तालुका आहे. या ठिकाणी पाऊस नाही. आजही अहिल्यानगरचा पूर्व भाग आहे. या ठिकाणी अकोले तालुक्यात पाऊस पडला म्हणजे संपूर्ण अहिल्यानगरमध्ये पडला का? हे लक्षात घ्या.
छत्रपती संभाजीनगरचा कन्नड वगैरे चाळीसगाव हा घाटाचा परिसर आहे. त्या भागात पाऊस आणि त्या भागात आपण सांगितलेलंच आहे. 2 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी आपण जो अंदाज दिलेला होता, यापूर्वी आपण सांगितलेलं की ऑगस्टमध्ये एक फार मोठी सिस्टम नसल्यामुळे मोठ्या पावसाच्या हालचाली होणार नाहीत. परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाच्या हालचाली होतील. हा आपण टेक्स्ट मेसेज स्वरूपात खूप दिवसापूर्वी अंदाज दिलेला आहे. त्या पद्धतीने वातावरण होत आहे. त्या पद्धतीने अंदाज येत आहे. निश्चित या सर्व सिस्टममुळे राज्यातल्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपात का होईना, पण पिकांना जीवनदान देणारा पावसाची आवश्यकता आहे. निश्चित ती गरज 23-24 तारखेपर्यंत आपली भागून निघेल, अशी एक शक्यता तयार झालेली आहे. एवढाच या निमित्ताने सांगतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो, IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा आणि आपल्या बळीवंश वेदर चॅनलला फॉलो करा. कारण राज्यातलं मित्रांनो, बळीवंश वेदर चॅनल हे एक विश्वसनीय चॅनल होऊ पाहत आहे, होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया आपल्या चॅनलवर आहेत. अद्याप कुणीही आपल्याला नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण आपण ज्या पद्धतीने हवामान सांगितले 1 वर्षापूर्वी, 9 महिन्यापूर्वी जो आपला अंदाज आहे तो, त्या पद्धतीने राज्यात वातावरण घडत आहे, देशात घडत आहे. याचा विश्वास शेतकऱ्यांना कुठेतरी येत आहे. भले अ, अंदाज देत असताना तो थोडासा कठीण का असेना, तो थोडासा त्रासदायक का असेना, परंतु खरा अंदाज देण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि निश्चित त्यामुळे शेतकरी सावरतो. निश्चित त्याचा फायदा होतो. अशा अनेक प्रतिक्रिया आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. निश्चित त्या सर्व प्रतिक्रियादारांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो, पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बळीवंश चॅनलला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.